नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वात मोठी बातमी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार। मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 2000 नसून 3000 देण्याचं जाहीर करण्यात आलं आणि तो 3000 रुपयाचा हप्ता उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी बातमी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली। पण हे नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये आणि या 12 बँकांमध्ये जमा होणार। राज्य सरकारकडून 12 जिल्ह्यांची आणि 12 बँकांची यादी जाहीर करण्यात आली आणि याच 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। या नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 3000 रुपयाचा वाढवून देण्यात आला आहे। राज्य सरकारकडून कृषी विभागाला आदेश देण्यात आले आहेत की उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले पाहिजेत। शेतकऱ्यांची पेरणी तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारकडून हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। आता तुम्ही पाहू शकता की पेपरमध्ये देखील बातमी आली आहे। राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 वरून 3000 करण्यात आला आणि तो 3000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्याच जमा होणार असल्याची बातमी पेपरमध्ये आलेली आहे। राज्य सरकारकडून कृषी विभागाला आदेश देण्यात आले आहेत की उद्याच या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेच पाहिजेत। यामध्ये तुम्ही पाहू शकता की सरकारकडून 12 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। याच 12 जिल्ह्यांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि याच 12 जिल्ह्यांची यादी कृषी विभागाकडे देण्यात आली। त्यामुळे उद्या फक्त 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत। तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर उद्या तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत। अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेऊन 2000 रुपयाचा हप्ता 3000 रुपयाचा करण्याचं जाहीर केलंय आणि तोच हप्ता पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। पण या हप्ता वाटपामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, पैसे उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावेत आणि बँकांचा कोणताही प्रॉब्लेम नसावा यासाठी महत्त्वाच्या 12 बँकांची निवड अजितदादा पवारांनी केलेली आहे। बऱ्याच बँकांचा प्रॉब्लेम हा मागच्या हप्त्यामध्ये झाला होता, त्यामुळे पैसे जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या, म्हणूनच 12 बँकांची निवड केली आहे। ज्या बँकांना सरकारकडून मान्यता आहे, सरकारी योजनांचे पैसे ज्या बँकांमध्ये जमा होतात त्याच बँकांची निवड ही सरकारकडून करण्यात आली। त्याच 12 बँकांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार। त्याचबरोबर ज्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे, पेपरमध्ये ज्या 12 जिल्ह्यांची नावं सांगण्यात आली आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे उद्या जमा होणार। कालच पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून हे सर्व निर्णय घेण्यात आले आणि त्याचबरोबर राज्य सरकारकडून कृषी विभागाला निधी देण्यात आला आहे। नमो शेतकरी योजनेसाठी लागणारा निधी हा कृषी विभागापर्यंत पोहोचवण्यात आला। त्यामुळे उद्या कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार। उद्या सकाळपासून शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेज येण्यास सुरुवात होईल। उद्या सकाळपासून कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर आपले जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी बँकांना आदेश दिले आहेत की उद्याच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले पाहिजेत। मागचा जो हप्ता होता त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पैसे वेळेवर पोहोचलेच नव्हते, म्हणूनच अजितदादा पवार यांनी मोठा निर्णय घेऊन महत्त्वाच्या 12 बँकांची निवड केली आहे। त्याच 12 बँकांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। सर्वात प्रथम नमो शेतकरी योजनेचा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे। उद्या फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार।
तर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणारच आहे, पण उद्याच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांमध्ये असणं महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्या शेतकऱ्यांना कोणत्याही क्षणी उद्या बँकेकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। ज्या शेतकरी मित्रांचं खातं या 12 बँकांमध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। चला तर मग पाहूया की कोणत्या 12 बँकांची निवड सरकारने केली आहे। पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँक। या HDFC बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना उद्याच नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतरची दुसरी बँक आहे ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत ती स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या जमा होणार। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होतात, म्हणूनच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची निवड करण्यात आली। 3 नंबरची बँक आहे ICICI बँक। ICICI बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार। बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार। IDBI बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या जमा होणार आहेत। बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या कोणत्याही क्षणी जमा होतील। उद्या सकाळपासून महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। ॲक्सिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या जमा होणार। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या जमा होणार आहेत। इंडियन बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या जमा होणार आहेत। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होणार। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। पहिला जिल्हा ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये उद्या सर्वात प्रथम नमो शेतकरी योजनेचा पैसा जमा होण्यास सुरुवात होईल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। रायगड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना उद्या नमोचे 3000 रुपये मिळणार। पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या जमा होणार आहेत। सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या कोणत्याही क्षणी जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येईल। नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या जमा होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या कोणत्याही क्षणी जमा होतील। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार। नांदेडमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये उद्या जमा होणार। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये नमो शेतकरी योजनेचे उद्या जमा होणार आहेत।